देवादिदेवा जगत्रया जीवा देवादिदेवा जगत्रया जीवा देवादिदेवा जगत्रया जीवा पर्येसी केशवा विनंती माझी पर्येसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझ्यावर निघून माझी वाणी तुझ्यावर निघून पर्येसी केशवा विनंती माझी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी देवादिदेवा जगत्रया जीवा देवादिदेवा जगत्रया जीवा देवादिदेवा जगत्रया जीवा देवादिदेवा जगत्रया जीवा पर्येसी केशव विनंती माझी पर्येसी केशवा विनंती माझी विनंती माझी पर्येसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा लागलो निज चरणा लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर श्री विठ्ठल हृदयात जगद्गुरु संत श्रेष्ठ शिरोमणी श्रीमंत तुकोबराय चैतन्य महाराज आणि या आपल्या दिव्य अभंग संहितेतून द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने ज्या काही लीला केल्या जे काही चरित्र साकारलं त्या चरित्राचं यथोचित वर्णन करतात. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या पंचमवेद अभंग संहितेमध्ये असंख्य अभंग प्रकरण आहेत. त्यातील एक काल्याचं प्रकरण आहे. भगवंताने द्वापार युगामध्ये गोकुळात जो काही काला केला आणि त्या काल्याच्या लीलेमध्ये प्रत्यक्ष उद्धवाच्या रूपाने जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी होते.
तुका म्हणे तई होतो आम्ही. आणि त्या काल्याच्या लीलेची जी काही अनुभूती तुकोबरायांनी अनुभवली त्याचं तुकोबराय वर्णन करतात. अर्थात ज्या काल्याकरिता युगानयुगे तुकोबरायांनी वाट पाहिली, तो काला प्राप्त झाल्यानंतर जो आनंद प्राप्त झाला, जे सुख प्राप्त झालं, जे अंतकरणाला एक समाधान त्या ठिकाणी प्राप्त झालं, झाली आमुची निश्चिंती, तो आपल्या अंतकरणातील अनुभव तुकोबराय त्या ठिकाणी प्रगट करतात. प्रश्न निर्माण होतो, तुम्ही म्हणसाल महाराज जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार हा कलियुगातील आणि तुम्ही वर्णन करताय द्वापार युगातील. मी सांगून गेलो की उद्धवाच्या रूपाने त्या ठिकाणी प्रत्यक्ष तुकोबराय होते. तुकोबरायांचे प्रमुख पंच अवतार आपण त्या ठिकाणी कथन करतो. पहिला अवतार भक्त प्रल्हादाचा, दुसरा अंगदाचा, तिसरा उद्धवाचा आणि चौथा आणि पाचवा अनुक्रमे भक्त शिरोमणी नामदेवराय आणि जगद्गुरु तुकोबराय. हे फक्त पाचच प्रमुख अवतार आपल्याला ठाऊक आहेत. भगवंताच्याही बाबतीत याच अनुषंगाने चरित्र आहे. हे जसे चरित्र केले नारायण, दश अवतार आपल्याला ठाऊक आहेत, किंबहुना 24 अवतार ठाऊक आहेत. परंतु नामदेवरायांनी वर्णन केले अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. भगवंताने अवतार किती धारण केले अगणित. अवताराच्या प्रत्यक्ष राशीच. आणि जेवढे काही मग भगवंताने अवतार केले तुका त्याचे बरोबर तेवढेच अवतार माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी त्या ठिकाणी भगवंतासह घेऊन भगवंतासह क्रीडा केलेली आहे, लीला केलेली आहे. भगवंताने जे काही चरित्र साकारलेले आहे त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार जगद्गुरु तुकोबराय. त्यामुळे त्या चरित्रामधून जी अनुभूती, जो आनंद प्राप्त झाला त्याचा घोषवारा तुकोबराय आपल्या अभंगातून करतात. विठ्ठल मग तुकोबराय म्हणतात त्या गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने ज्या काही लीला साकारल्या त्याच्या आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. भगवंताचे सवंगडी म्हणून आम्ही भगवंताच्या सोबत वावरलेलो आहोत, बागडलेलो आहोत, नाही का. हा आनंद एवढा अमोघ प्रमाणामध्ये आम्ही प्राप्त केला की हे सुख आम्हाला इतरत्र प्राप्त झालं नाही. ते फक्त आणि फक्त भगवंताच्या संगतीमध्येच त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालं. म्हणून खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये आम्ही निश्चिंत झालो, कृतांत झालो, धन्य झालो. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. कारण का आज तागायत जे आम्हाला अनुभवायला मिळालं नाही, प्राप्त झालं नाही, ते भगवंता तुझ्या संगतीमध्ये प्राप्त झालं. असं काय प्राप्त झालं की ते प्राप्त झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की या सुखाकरिता आम्ही वारंवार जन्म घेत होतो, नाही का. आणि हे सुख प्राप्त होत असेल तर आम्ही पुन्हा त्या ठिकाणी जन्माला येऊ, उपजोनिया पुढती येऊ. असं कोणतं सुख त्या ठिकाणी गोपाळांच्या समवेत जगद्गुरु तुकोबरायांना प्राप्त झालं तर ते काल्याचं सुख. काला खाऊ दही भात, तो काल्याचा प्रसाद. काला म्हणजे काय, नाही का, वेळेचा काला. विठ्ठल आता अवस्था अशी झालेली आहे की खांदी भार पोटी भूक, नाही का. ही वेळ निर्माण व्हावी आणि तिथून पुढे कीर्तनाची सुरुवात व्हावी. विठ्ठल विठ्ठल सांगतेला आपला प्रारंभ झालेला आहे, नाही का. त्यामुळे आता आपलं बोलण्याकडे देखील लक्ष नाही, नाही का. काला म्हणजे काय, वेळेचा काला, नाही का. नियोजित वेळेमध्ये प्रारंभ न होणे म्हणजे काला. काला म्हणजे अनेक पदार्थाचं एकत्रीकरण, नाही का. एका पदार्थामध्ये अनेक पदार्थ एकत्रित केले की त्याला काला म्हणून संबोधलेलं आहे. काला खाऊ दही भात. मग भगवंत कालेचं अनेक प्रकारे अनेक उदाहरणांनी त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे.
जगद्गुरु तुकोबरायांना जो अपेक्षित काल आहे हा मात्र निराळा आहे. तुकोबराय म्हणतात त्या कालाने खऱ्या अर्थाने आम्ही संतुष्ट झालो, म्हणून याही अगोदर युगानुयुगे आम्ही जन्म घेतलेला आहे आणि हा जर काल्याचा प्रसाद आम्हाला त्या ठिकाणी भगवंताच्या संगतीमध्ये प्राप्त होत असेल तर आम्ही पुन्हा जन्माला येऊ. तो काला कोणता? हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेम मोहिला, प्रेम मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. तुकोबरांना अपेक्षित असणारा काला तो हरिनामाचा आहे, नामसंकीर्तनाचा आहे. आता पुष्कळ मंडळी याचाच काला करतात, हा भाग निराळा. तुम्हाला कळलं तर बरं होईल. विठ्ठल विठ्ठल. चला. भगवंताच्या नामामध्ये रंगून जाणं हा काला तुकोबरांना अभिप्रेत आहे आणि त्या काल्याकरिता घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. त्या काल्याकरिता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ, कारण त्या काल्याच्या प्रसादामधून जे सुख प्राप्त होत आहे ते सुख शाश्वत आहे, अबाधित आहे. त्या सुखाचा नाश नाही. पहा, आषाढीचा सोहळा असेल आणि एकदा प्रस्थान झालं, तुकोबराय पंढरीला निघाले की त्या सोहळ्या वर्ग दाखल होत असतो. मग काही दिंडीत असतात, काही दिंडी बाहेर असतात, नाही का. विषय आपला तो नाही. आपला विषय हा सुखाचा आहे. आणि त्या सोहळ्यामध्ये जो तो आपापल्या परीने दाखल होत असतो. जसा जसा सोहळा चालेल एक एक दिवस त्याला एका एका गोष्टीचा विसर पडतो. पहिल्या वेळेस तर आजचा दिवस कोणता आहे याचाच विसर पडतो. दुसरी गोष्ट, आज तारीख कोणती आहे याचा विसर पडतो. मला तुझा विसर पडायला लावू देऊ नकोस विठ्ठल. एक एक दिवसांनी एक एक दिवसाची एका एका विषयाची त्या ठिकाणी विसर पडतो. नंतर आपण कोण आहोत, कुठून आलोत या संबंध गोष्टींचा विसर पडतो. कोणी भेटलेला भाविक हा परिचित असो अथवा अपरिचित असो, मुखातून फक्त एकच शब्द बाहेर पडतो, माऊली. म्हणजे तुम्ही नाही बघत, ते माऊली. तिथं नाव घेण्याची आवश्यकता नाही, नावाने कुणाला संबोधण्याची आवश्यकता नाही. फक्त तोंडामध्ये माऊली हा शब्द असतो. आपण कुठला माऊली,
कुठून आलात, कोणत्या दिंडीत चालतात, वगैरे वगैरे वगैरे. परंतु अपरिचित त्या ठिकाणी असताना देखील एवढा सहवास तो मधुर असतो. कारण का सर्वांगाचा त्या ठिकाणी विसर पडलेला असतो. कुठल्याही विषयांना विकारांना थारा नसतो. अगदी चालताना जर एखाद्याला न कळत जरी धक्का लागला तरी माऊली माफ करा हेच मुखातून शब्द त्या ठिकाणी बाहेर पडत असतात. इतरत्र धक्का लावून पहा बरं. चुकून जरी महाराज धक्का लागला तरी धक्का लावणाऱ्याला माणसं धक्क्याला लावतात. परंतु तो सोहळाच असा आहे की सुखाचा सागर आहे. त्यामध्ये दुःखाचा लवलेश देखील नाही. परंतु त्या सोहळ्याला मर्यादा आहे. नवमी आली, दशमी आली, पुन्हा मग एकादशी आली, द्वादशी आली, काला की पुन्हा परतीची वारी की सोहळ्याची सांगता, नाही का. काही काल्यापर्यंतही थांबत नसतात, नाही का. काही वाकरीवरूनच माघारी फिरत असतात, नाही का. अथांग तो जनसागर पाहून तिथूनच पळ काढतात, नाही का. काही मात्र नेमाचे असतात, द्वादशीची खिरापत घेऊन बाहेर पडतात, नाही का. काही त्याच्याही पुढील असतात की नाही आपलं पासावं दर्शन झालं, निदान काल्याच्या दिवशी तरी गर्दीतून त्या दिवशी काही काल्यापर्यंत थांबतात, नाही. परंतु त्याही पुढे काही परतीलाही थांबणारे असतात. परंतु एकदा का सोहळ्याची सांगता झाली की पुन्हा आपल्या ठिकाणी सर्वांना परतावं लागतं, नाही का. तिथं मर्यादा आल्या. परंतु जो सदोतीत भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये रंगून गेलेला आहे त्याला त्या शाश्वत सुखाची त्या ठिकाणी प्राप्ती होत असते. त्या सुखाचं काय वर्णन करावं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आहोत त्या सुखाचं वर्णन करीत असताना तुकोबरायांनी त्या सुखाला 16 ही उपमा दिली. मी का पडे न निराळा ऐसा सांडूनी सोळा. या सुखाकरिता आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ भगवंता. ते सुख फक्त आणि फक्त तुझ्या संगतीमध्ये आहे. या सुखाची अनुभूती वैकुंठामध्ये देखील नाही. आणि जर ती तेथे असती तर तू इथे कशाला आला असता. या सुखाकारणी देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. कारण का हे सुख काल्याचं सुख हे फक्त देव भक्तांच्या सहवासामध्येच प्रगट होत असते. विठ्ठल कारण का त्याचं सुंदर एक उत्तर आहे. ज्याच्या संगतीमध्ये ते सुख प्राप्त होत आहे तोही सुखप्रद आहे. ज्यांच्या अनुषंगाने तो प्रसाद प्राप्त होत आहे अर्थात काल्याचा सुखाचा ते देखील सुखप्रदच आहेत. सर्व सुखे आजी येथेची ओढली संतांची देखील चरणांबुजे. किंवा सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर सुखरूप ऐसे तुझ्या कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारिका तो. हे दोघही सुखरूप आहेत म्हणून त्यांच्या संगतीमध्ये प्राप्त होणारा काला हा अबाधित आहे, शाश्वत आहे. विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुकोबराय म्हणतात तो काला अनुभवण्याकरिता उपजोनिया पुढती येऊ आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ. कारण का त्या काल्याची प्राप्ती झाली की कुठल्याही प्रकारच्या इतर सुखाची अपेक्षा राहतच नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की त्या सुखामध्ये त्याच काल्याच्या प्रसादामध्ये माझं सर्व सुख आहे. तुका म्हणे माझे याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. त्या काल्या व्यतिरिक्त त्या भगवंताच्या संगती व्यतिरिक्त त्या सुखा व्यतिरिक्त तुकोबरांनी इतर कुठल्याही प्रकारची आस केलीच नाही. ज्यांची अवस्थाच उदास आहे ते आस करतील तरी कशाची. आम्ही तरी आस झालो टाकोनी उदास. झालो टाकोनी उदास. झालो टाकोनी उदास. झालो टाकोनी उदास.
झालो टाकोनी उदास झालो टाकोनी उदास आम्ही तरी आस झालो टाकोनी उदास 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 ज्यांची अवस्थाच उदास आहे ते आस करतील तरी कशाची नाही. असो ऐसा कुठे आठवची नाही देहीच विदेही भोगदशा तुकोबऱ्यांनी आस केली फक्त त्या काल्याच्या प्रसादाची अर्थात भगवंताच्या नामाची भगवंताच्या सहवासामध्ये जे सुख प्राप्त होत आहे त्या सुखाची हेची सर्व सुख या व्यतिरिक्त तुकोबऱ्यांनी अपेक्षा केली नाही कशाची म्हणून इतर अनेक विषयांना तुकोबऱ्यांनी धुडकावून लावलं अगदी मोक्ष सुखा हा नो लाथा मोक्ष सुखाला लाथाडून दिलं त्या सुखाकरिता संसार देखील लाथाडला लाथाडीला संसार आणि त्यामध्ये ज्या काही बाधा निर्माण होत आहे त्यांचा त्या ठिकाणी त्यावर मात केली केला षडउर्मीचा मार जे जे विषय त्याकरिता हानिकारक ठरत होते बाधा उत्पन्न करत होते ते विषय नाहीसे केले ते विकार नाहीसे केले नवे नवे त्या विषयांना आणि त्या विकारांनाच साक्षात परब्रह्म स्वरूप केलं काम क्रोध लोभ स्वार्थ काम क्रोध लोभ स्वार्थ काम क्रोध लोभ स्वार्थ काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ अवघा माझा पंढरीनाथ नेने अंक काही धंदा नेने अंक काही धंदा अवघा माझा पंढरीनाथ अवघा माझा पंढरीनाथ धंदा नेने अंक काम क्रोध लोभ स्वार्थ काम क्रोध लोभ स्वार्थ काम क्रोध लोभ स्वार्थ काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ पंढरीनाथ नेने अनिक काही धंदा नेने अनिक काही धंदा पंढरीनाथ पंढरीनाथ ज्ञानिक काही धंदा ज्ञानिक काही धंदा अवघा माझा पंढरीनाथ जे जे विकार त्याकरिता बाधा उत्पन्न करत होती त्या विकारांना त्या विषयांना परब्रह्म स्वरूप केलं विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुकोबऱ्यांनी त्याचीच आस केली त्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही पदार्थांची आस केली नाही तुका म्हणे काही न मागे अनिक तुझे पायी सुख सर्व आहे भगवंता हा अनुभव फक्त तुझ्या संगतीमध्ये आहे तुझ्या नामसंकीर्तनाचा काला त्या काल्याकरिताच आम्ही उत्सुक आहोत त्या काल्याच्या प्रसादाकरिता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ उपजोनिया पुढती येऊ आणि त्या काल्याच्या प्रसादाचं सेवन करून त्या काल्याच्या प्रसादाचं जो जो सेवन करतो महाराज जळतील पापे जन्मांतरीची ही अनुभूती त्या ठिकाणी होती म्हणून ज्याला आपल्या जन्मोजन्मीचं पाप नाहीसं करायचं असेल
त्यांनी काल्याचा प्रसाद सेवन करावं बरं का. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल ललितावर धारी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. असा काला तुकोबराय म्हणतात वैकुंठात नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तो काला फक्त या इहलोकी मृत्यूलोकी त्या भगवंताच्या सानिध्याने तो प्राप्त होत असतो. तो काला तुकोबराय म्हणतात भगवंताच्या संगतीमध्ये आम्ही प्राप्त केला. तो आनंद आम्ही कसा व्यक्त करू नाही का. या काल्याकरिता युगानुगे आम्ही वाट पाहिली. भगवंताच्या हाताने तो आम्ही प्राप्त केल्याबरोबर त्याचा जो आनंद आमच्या अंतकरणामध्ये निर्माण झाला तो आम्ही प्रगट करू लागलो. मग कोणत्या अनुषंगाने भगवान परमात्म्याला मध्यभागी विराजमान केलेला आहे आणि तो काल्याचा प्रसाद सेवन केल्याबरोबर त्यापासून जो आनंद निर्माण झाला तो व्यक्त केला. तो भगवंताच्या भोवती फेर धरून आणि भगवंताच्या चरित्राचे भगवंताच्या कथेचे त्या ठिकाणी पोवाडे गुणगान त्या ठिकाणी करू लागले. अर्थात हरिनामाचा काला सेवन केल्यानंतर देखील जो आनंद प्राप्त झाला तो आनंद प्रगट करण्याकरिता ही पुन्हा हरिनामाचंच त्या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. काय युक्ती आहे पा संत महात्म्यांची. आणि भगवंताच्या भोवती तो फेर धरलेला आहे. आनंदाने तो काला एकमेकांना भरवत आहे. एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. मोठा समतेचा भाव त्या ठिकाणी उद्धवाच्या रूपाने बर का उद्धवा तुकोबरायांनी प्रगट केलेला आहे. आनंदाने तो काल्याचा प्रसाद एकमेकांना भरवत आहे. का तर हा काला वैकुंठात नाही. तुकोबराय म्हणतात यमुनेच्या वाळवंटामध्ये तो काला आम्ही त्या ठिकाणी अनुभवला. यमुना म्हणजे साधारण नव्हे महाराज, प्रत्यक्ष यम जिथं उन्हा पडतो ती यमुना. अशा पवित्र यमुनेच्या वाळवंटामध्ये तो काल्याचा प्रसाद भगवंताच्या सानिध्यामध्ये आम्ही सेवन केला आणि आनंदाने गौरव उद्गार काढले की या काल्याकरिता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. उपजोनी या पुढती येऊ काला खाऊ दे भात विठोबार कुमारी. हो वार कुमारी हो बार कुमारी वार कुमारी. ललितावर धारी ज्ञानदेव तुकाराम. हो बार कुमारी हो वार कुमारी हो वार कुमारी. वारकरी संप्रदायाचा नियम आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की प्रसादाचं कीर्तन. जोपर्यंत भगवंताच्या चरित्राचं आपण वर्णन करीत नाही तोपर्यंत आपण त्या प्रसादाचं सेवन करू शकत नाही. त्या प्रसादाचे अधिकारी आपण त्या ठिकाणी ठरत नाही. याकरिता वाड वडिलांनी संत महात्म्यांनी आपल्याला एक नियमावली घालून दिलेली आहे. त्याची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला सेवाजी. आता भगवंताने एवढं मोठं चरित्र साकारलेलं आहे. ते तासामध्ये आणि 2 तासामध्ये उरकणार थोडीच आहे नाही. त्याच्यामध्ये काही विभाग निर्माण केलेले आहेत. हे दशे चरित्र केले नारायणे रांगता रंगणे राखिता. हे रांगताना रांगता गोधने राखीत आहे. एक रांगताना आणि एक गोधने राखताना अशा 2 स्वरूपामध्ये 2 विभागामध्ये ते चरित्र केलेलं आहे. त्या चरित्राचं वर्णन करावं आणि तदनंतरच प्रसादाचं सेवन करावं. अखंड हरिनाम सप्ताह प्रतिवर्षप्रमाणे अगदी पारंपरिकतेने साजरा होणारा हा उत्सव आणि त्या उत्सवाची आजची ही सांगता. नाना उपक्रम या ठिकाणी दरवर्षी हे संपन्न होत असतात. विभिन्न क्षेत्रातील मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. म्हणजे वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासत असताना समाजामध्ये सामाजिक कार्याची जाणीव ठेवून त्याचं भान ठेवून जे काही अधिकार संपन्न असणारे मंडळी आहेत की ते त्या ठिकाणी आपलं योगदान त्या ठिकाणी देत असतात. एक समाजाची जाणीव ठेवून आणि काय होऊ उत्तर आहे समाजाच्या ऋणातून
कुठेतरी आपण मुक्त व्हावं, समाजाचं जे देणं आहे ते कुठंतरी देण्याचा एक तो प्रयास करावा. या न्यायाने अनेक मान्यवरांचा या व्यासपीठावर या ठिकाणी सन्मान होत असतो. आणि त्या अनुषंगाने यंदाचं जे वर्ष आहे हे जगद्गुरु तुकोबरायांच्या सदेह वैकुंठ गमनाचं 375वं वर्ष आहे. अर्थात जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठाला जाऊन 375 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. येणाऱ्या बिजेला वर्षभर अर्थात 2024 सालातील फाल्गुन वद्य द्वितीय अर्थात तुकोबरायांच्या बिजेपासून ते येणाऱ्या 2025 सालातील फाल्गुन वद्य द्वितीय तुकोबरायांच्या बिजेला वर्षपूर्ती सोहळा पूर्ण होत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुकोबरायांच्या पंचमवेद अभंग संहितेचं पारायण नैमित्तिक संप्रदायाच्या नियमाप्रमाणे चालत असणारे उपक्रम ठिकठिकाणी गाथा पारायणाच्या संयोगाने त्या अनुषंगाने ते सोहळे त्या ठिकाणी संपन्न होत आहे. तीर्थक्षेत्र देहूमध्ये की जी तुकोबरायांची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे, अखंड 365 दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन देहू संस्थांच्या वतीने त्या काळी केलेलं आहे. त्याची ही सांगता भव्य दिव्य प्रमाणामध्ये बिजेच्या उत्सवाच्या नंतर त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र देहूमध्ये होत आहे. अगदी लाखो भाविकांच्या संगतीने त्या ठिकाणी भव्य दिव्य गाथेचं पारायण त्या ठिकाणी होणार आहे. आयोजक संत तुकाराम महाराज संस्थान आहे, इतर मान्यवर मंडळी आहेत, संप्रदायामध्ये मोठमोठ्या प्रमाणामध्ये योगदान देणारी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ठिकठिकाणी हा उत्सव साजरा होत आहे. मग तुकोबरायांकरिता ज्यांनी आपलं जीवन वेचलेलं आहे, तुकोबरायांच्या सेवेकरिता ज्यांनी आपला काळ त्या ठिकाणी सार्थकी लावलेला आहे, अर्थात कोणत्या ना कोणत्या अनुषंगाने तुकोबरायांची सेवा त्यांनी आपल्या जीवनामध्ये आरंभिलेली आहे. मग जगद्गुरु तुकोबरायांचं अखंड गाथा पारायण असेल नाही का, तुकोबरायांचं मंदिर उभारून तुकोबरायांच्या एक कार्यामध्ये भर टाकण्याचा प्रयास त्यांनी आपल्या भक्तिपूर्ण भाव स्थितीने केलेला आहे. अशा मान्यवर मंडळींचा त्या अनुषंगाने एक सत्कार तीर्थक्षेत्र देहूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केलेला आहे. अर्थात त्या सोहळ्यामध्ये देहू संस्थांच्या वतीने महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी ज्यांनी तुकोबरायांची मंदिरं उभारलेली आहेत आणि नित्य तुकोबरायांची उपासना ज्यांनी सुरू केलेली आहे, त्यांचा त्या ठिकाणी गौरवशाली अशा प्रकारे त्या ठिकाणी सन्मान संस्थांच्या वतीने समस्त देहूकरांच्या वतीने करण्यात येणार आहे. मग भागाभागातले जे जे काही तुकोबरायांच्या चरणी आपली सेवा रुजू करणारी अधिकार संपन्न मंडळी आहेत, त्यांचा या ठिकाणी देव दहिपळ क्षेत्री एक सन्मान प्रातिनिधिक स्वरूपात की त्यांचा त्या अनुषंगाने परिचय व्हावा. आणि ही संकल्पना जी आहे ही संत सेवक बाळासाहेब डांगी यांची आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या आषाढी सोहळ्याच्या वेळेसच आमचे काही देहूकर मंडळी आणि आम्ही समाज आरती झाल्याच्या नंतर तळावर विसावलेलो आणि त्यावेळेस हा सोहळा कोणत्या कोणत्या रूपाने साजरा करता येईल यावर चर्चा करीत असताना त्यावर ती एक संकल्पना त्यांनी मांडली की पुष्कळ मंडळी अशी आहेत की ज्यांनी तुकोबरायांची मंदिरं उभारलेली आहेत नाही का. अनेक भाविक भक्तांना की ज्यांना देहूला येता येत नाही त्यांच्या दर्शनाच्या व्यवस्थेकरिता आणि एक तुकोबरायांचं वैभव त्या त्या भागातही वैभवाने उभारावं या अनुषंगाने त्यांनी ते त्या ठिकाणी मंदिर उभारलेलं आहे. अशा संत सेवकांचा त्या ठिकाणी सन्मान होणं अपेक्षित आहे. ही एक संकल्पना आणि त्या संकल्पनेचा गौरव करीत देहू संस्थांनी त्याचा विचार केलेला आहे. मग या ठिकाणी एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कीर्तनाची सांगता झाल्याच्या नंतर त्या संपूर्ण संत सेवकांचा सन्मान होणार आणि मग विजेच्या नंतर जो भव्य दिव्य उत्सव सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यामध्ये संस्थांच्या वतीने अगदी आदराने प्रेमाने त्यांना बोलवून तिथं तुकोबरायांच्या चरणी तुकोबरायांच्या सानिध्यामध्ये त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल
असा हा सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि 375 वर्षातील याही सप्त्याची आजची ही सांगत आहे. असो तर भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जे काही चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचं उच्चारण करणं आणि त्यानंतरच कालेचा प्रसाद सेवन करायचा. आता भगवंताने अनेक प्रकारे चरित्र केलेलं आहे. एकदा आला आमुची घरा, गवळणीच्या प्रकरणातून तुकोबऱ्या आदी संत महात्म्यांनी पुष्कळ भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन केलेलं आहे की भगवंताने त्या गोकुळामध्ये एवढ्या खोड्या कराव्यात. सर्वात खोडी मोठी जर केली असेल तर ती कोणती? चित्त चोरियेले नंदाच्या नंदाने तुका म्हणे गरुडध्वजे, तुका म्हणे मोठी जी लीला साकारली ती चित्ताची चोरी करण्याची. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. एकदा का चित्ताची चोरी केली की भगवंतांनी ओळखलं हे गोपाळ ह्या गवळणी कुठेही जाणार नाही. एकदा का चित्त त्या भगवान परमात्म्याच्या ठाई स्थिर झालं की इतरत्र ते धावत नसतं. ती अनुभूती येते बरं का. फक्त भगवंताकडे एकदा प्रेमाने पहा. भगवंताच्या चरणांमध्येच एवढं सामर्थ्य आहे. आपल्याला ती अनुभूती प्राप्त होती नाही असं नाही, परंतु प्राप्त झालेली अनुभूती ती आपल्याला टिकून ठेवता येत नाही हे मात्र निश्चित खरंय. लॉकडाऊनचा कालावधी आणि लॉकडाऊन जसं संपलं सर्व देऊळवाडे रावळं उघडली गेली. जो तो दर्शनाला बारीमध्ये लागला. एका पाठोपाठ एक नाही का. आल्हाद समोरच्याला पुढे ढकलत 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 आपण भगवंताच्या गाभाऱ्यामध्ये पोचलो. त्या गरुड खांबाजवळ गेल्याबरोबर मोठी कडकडून मिठी मारली त्या गरुड खांबाला. 2 वर्ष वारी चुकली नाही का. जो तो आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करू लागल्या नाही का. काहींनी मनोमन भावना व्यक्त करून मोकळे झाले नाही का. 2 वर्ष वारी चुकली गेली. लॉकडाऊन पडला नाही. तुझ्या दर्शनाला येता आलं नाही. गरुड खांबाला करकचून मिठी मारता आली नाही. जो तो आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करू लागला नाही का. कधी एकदा आता गाभाऱ्यामध्ये प्रवेश करेल याची उत्सुकता अंतकरणामध्ये वाढली. आणि जसं गेल्याबरोबर त्या भगवंताचं स्वरूपाचं दर्शन झालं. जो तो आपला देहभान विसरून गेला. एकदा का त्या भगवंताच्या फक्त आणि फक्त चरणाकर जरी पाहिलं तरी झाले समाधान. पायी विसावले मन आता कुठे धावे मन तुमचे चरण देखील या. ही अनुभूती आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच आली, परंतु ती प्राप्त झालेली अनुभूती अखंड आपल्याला टिकवता आली नाही. ती टिकवली संत महात्म्यांनी. विठ्ठल जळी स्थळी भरला. त्या अंतकरणामध्ये ती अनुभूती अशा न्यायाने त्यांनी स्थिर केली की प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त त्या भगवान परमात्म्याचंच दर्शन होऊ लागलं नाही का. हे केव्हा प्राप्त होतं, ही अवस्था केव्हा साधली जाते? ज्या वेळेस भगवंताच्या चरणी आपलं चित्त स्थिर असेल, मन स्थिर असेल त्यावेळेस. मग भगवंताने या ठिकाणी तर अशी लीला साकारली की सर्वांच्याच चित्ताची चोरी केली. तुका म्हणे गरुड ध्वजे. आता सर्वांचं चित्त भगवंताच्या चरणी स्थिर झालं. त्यामुळे अवघ्या गोकुळामध्ये हाकार माजला.
जो तो आपला भाव प्रगट करू लागला. हरीने माझे हरिले चित्ता, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भारवित विसरले, भारवित विसरले, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, भारवित विसरले, भारवित विसरले, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भारवित विसरले, भारवित विसरले, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, भारवित विसरले, भारवित विसरले, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. अवघ्या गोकुळामध्ये हाकार माजवला. जो तो आपला भाव त्या ठिकाणी प्रगट करू लागला. हरिने माझे हरिले चित्त, भारवित विसरले. आता आम्ही घराकडे कसं जावं, नाही का? आमचं चित्त त्या भगवंताच्या ठिकाणी गुंतलं गेलेलं आहे. एवढ्या गवळणी भाव विभोर झाल्या महाराज. दही दूध तूप लोणी विकण्याकरिता जर बाजारामध्ये गेल्या, तर दही घ्या तूप घ्या लोणी घ्या म्हणत नसत. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या. एवढ्या देहावर त्या गवळणी उदार झाल्या. फक्त त्या भगवंताचं कृष्णाचं ध्यान करू लागले. आपलं हयातीत महाराज मुखात कधी भगवंताचं नाम घेत नाही का? आजही कीर्तनामध्ये सांगावं लागतं, टाळी वाजवा भजन करा, नाही का? एवढी मोठी उज्ज्वल अधिकार वैभव ऐश्वर्य संपन्न परंपरा असताना देखील करा भजन. विठ्ठल विठ्ठल भला पुंडलिकावरदा हरी हरिबोल श्री ज्ञानदेव परंतु त्या गवळणी बाजार हाट करताना देखील त्या ठिकाणी भगवंताचंच नाम घेत. एवढ्या भाव विभोर झाल्या, भगवान परमात्म्याशी एकरूप झाल्या. कारण का त्याचं वर्म आहे. त्या भगवंताने सर्वांच्या चित्ताचं हरण केलेलं, सर्वांच्या चित्ताची चोरी केलेली त्याचं संत महात्म्यांनी रूपक केलेलं आहे. की भगवंताने जी चोरी केली ती नवनीताची केली. आणि मग सर्व गवळणी त्या ठिकाणी यशोदेकडे तक्रारी करू लागल्या. नाना प्रकारच्या खोड्या त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने केलेल्या आहेत. गवळणींच्या घराकडे जावं, त्यांच्या घरामध्ये प्रवेश करावा, आणि हवं तेवढं दहीदूध भक्षण करावं. आणि जे आसार आहे, अर्थात ताकाचे डेरे भरून ठेवलेले असायचे. लोणी पहा, एकदा का दह्याचं घुसळण केलं, लोणी काढलं की लोणी आड बाजूला ठेवलं जातं झाकून, नाही का? ताक मात्र जिथं आहे तिथंच ठेवलं जातं. कारण तर त्याला फारसं तेवढं मोल नसतं, नाही का? भगवंताने त्या ठिकाणी लपून ठेवलेल्या लोण्यावर ताव मारावा, एकट्याने नव्हे आपल्या सौंगड्यांना देखील त्या ठिकाणी लोण्याचा प्रसाद द्यावा. आणि जेवढे काही ताकाचे डेरे आहेत त्याचा नाश करावा. कारण की भगवंताचं सूत्र होतं, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. मग एखादी जाता जाता लीला करावी, त्याचं सुंदर वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. एकदा लांबचे घरा दारी निजला होता म्हातारा. भगवान परमात्मा गवळणींच्या घरामध्ये प्रवेशले. हवं तेवढं दही दूध तूप लोणी खाल्लं. जेवढं होते ताकाचे डेवरे तेवढे फोडले. फोडता फोडता एक बाहेर घेऊन आले. आता खाल्ले, नाश केलाय, गपचूप जावं की नाही?
हा हा. काहीला तसं गपचूप जाणं चैन पडत नाही. त्यातले हे होते, खेळ तो येण्याची खेळावा, नाही का, नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. हा. आणि त्या गवळणीचे सासरे बाहेर बाजेवर निजले होते. पूर्वीच्या बाजा असायच्या, आता ह्या परिसरामध्ये आहेत, नाही का. हा. आता शहरी भागामध्ये कुठल्या आल्यात बाजा, अंगणच राहिलं नाही तर बाजांचा काय विषय. हा. एखाद्याने जरी एखादी माऊली जरी आमच्या सोसायटीमध्ये लवकर उठली, स्नान वगैरे करून सडा टाकायला जर बाहेर पडली, घातलेला सडा दुसऱ्याच्या फ्लॅटमध्ये जातो. अंगण राहिलेलंच नाही. हा. असो. आणि मग त्या ठिकाणी बाहेर बाजेवर तिचे मामा त्या ठिकाणी सासरे निजलेले असायचे. घेऊन हो ताकाचा डेरा, फोडीला सैरा त्यावरी, अशा नाना प्रकारच्या होड्या त्या भगवान परमात्म्याने करायच्या. हा. या सर्व गोष्टींचा वीट गवळणीला आला नव्हता. परंतु तक्रार का करावी, तर त्या तक्रारीच्या कारणाने, त्या अनुषंगाने पुन्हा पुन्हा त्या भगवंताला, त्या गोपाळाला, बाळकृष्णाला पाहता यावं याकरिता नंदाच्या वाड्याकडे जिती गवळण धाव घेऊ लागायची. पुन्हा नंदाच्या वाड्यामध्ये यावं, काही ना काही कारणाने यशोदेकडे तक्रार करण्याच्या संयोगाने कृष्णाला हळूच डोकावून पाहायचं, की काय करतोय, झोपलाय का उठलाय, किंवा हळूच थोडासा मोठा आवाज करून भांडावं, की जेणेकरून त्या आवाजाने कृष्णाची झोप मोड होईल. आता सर्वांना झोपवणारा उठवणारा हा, याची झोप मोड होईल होय, असा तो भगवान. परंतु भोळी सेवा, आणि जिथं सेवा भोळी असते तिथं मात्र भगवंताची प्राप्ती असते. अहंकाराने किंवा लौकिक दृष्ट्या भगवंताची किती जरी प्रमाणात उपासना केली तरी त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती होत नसते. जगद्गुरु तुकोबरांचं सुंदर प्रमाण आहे. लौकिका पुरती नवे माझी सेवा, अनन्य केशवा दास तुझा. लोकांनी चांगलं म्हणावं, ह्यांनी त्यांनी कौतुक करावं म्हणून भगवंताची उपासना करू नये, नाही का. आपण केलेली सेवा, आपण केलेली उपासना ती त्या भगवान परमात्म्याला मान्य झाली पाहिजे, नाही का. तुका म्हणी देवा ऋणी करुणी ठेवू सेवा, अशा आशयाची, अशा अधिकाराची ती सेवा असायला हवी. मग त्या ठिकाणी पाहवट डोकावून कृष्ण उठला की काय, उठला म्हणल्याबरोबर त्याच्याबरोबर भेटावं, त्याला बोलावं, त्याच्याबरोबर क्रीडा कराव्यात, खेळ खेळावेत, हे गवळणींचं सूत्र होतं. मग आपापली इच्छा त्या गवळणी पूर्ण करत होत्या. परंतु या ठिकाणी भगवंतानी अगदी लीलेचा कहर केला महाराज. सर्व गोकुळातील गवळणी एकत्रित आल्या आणि एकत्रित त्यांनी नंदांच्या वाड्याकडे मोर्चा ओढवला. त्याचं नाथरायांनी वर्णन केले. मिळोनी अवघ्या गवळणी आल्या नंदाच्या अंगणी. बोला. मिळोनी अवघ्या गवळणी आल्या नंदाचे अंगणी. जातो आम्ही गोकुळ सोडोनी, आमुच्या सुना घेऊनी. जातो आम्ही गोकुळ घेऊन सोडून, आमुच्या सुना घेऊनी. हे बाई आम्हासी आवरेना, हे बाई आम्हासी आवरेना, हे बाई आम्हासी पावेना, हे बाई आम्हासी पावेना. यशोदे बाळ तुझा काना, कोटवरी सोसू धिंगाणा. 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 प्रत्येक गवळण आपापला त्या ठिकाणी नंद यशोदेकडे गाराने मांडू लागलेली आहे. मिळोनी अवघ्या गवळणी आल्या नंदाच्या अंगणी. जातो आम्ही गोकुळ सोडोनी. आता याच्या खोड्या पुऱ्या कर. त्या आम्हाला सण होईना.
तू तुझ्या कृष्णाला एकतर आवर, नाहीतर आम्ही गोकुळ सोडून जातो. ना यशोदे बाळ तुझा काना, पोटवरी सोसू धिंगाणा. हा, आपल्या लेकराला जर कुणी नावं ठेवली तर महाराज त्या माऊलीला सहन होत नाही. भले चूक लेकराची असली तरी ती त्याला पदरा आड घालतेच. यशोदेला देखील वाईट वाटलं की अवघ्या गोकुळातील गवळणी आपल्या कानाला आपल्या कृष्णाला नावं ठेवू लागलेली आहे. ऐसी ऐकता गारानी यशोदे नैनी आले पाणी, कृष्णा खोडी दे टाकून एका जनार्दनी चरणी, प्रेमतया आवरेना. तिचं मन व्याकुळ झालं, डोळ्यातून अश्रू येऊ लागले. काना कशाला खोडी करतो, तुला हवं तेवढं दहीदूध आपल्या घरी नाही का? काय देवा घरी न मिळे खावया. भगवंताच्या घरी काही नव्हतं का? जो सर्वांना पाषाणाच्या पोटी बैसला दरदूर, पाषाणामध्ये महाराज बेडूक दडला जातो. आणि पावसाळा आला, पुन्हा डबकी साचली की पुन्हा बेडकं बाहेर पडतं. म्हणजे बेडकं म्हणजे बेडकच बरं का. मग त्या बेडकांना त्या पाषाणाच्या पोटामध्ये पाषाणामध्ये कोण जेवू घालतो, कोण त्यांच्या प्राणाचं रक्षण करतं? नाही. असा तो भगवान परमात्मा, त्याच्या घरी काय खायला नाही, सर्वांना तोच जेवू घालणार आहे, नाही का? आमचे दादा म्हणायचे, महाराज भजनाकरिता भोजन असावं, नाही का? आता स्थिती उलटली, नाही का, बदलली. भोजनाकरिता भजन आलं, नाही का? सर्व सामर्थ्यशील असा तो भगवान परमात्मा आहे. तुला जे जे हवं आहे, यशोदा मैया समजावू लागली कृष्णाला, कृष्णा आपल्या घरी आहे की, तुला लोणी पाहिजे लोणी घे, तूप पाहिजे हवं तेवढं तूप खा, नाही का, परंतु आपल्या घरी खा. असं इतरांच्या घरी जाऊन चोरी खाणं चोरी करून खाणं हे काही उचित आहे का, योग्य आहे का? यशोदा मैया डोळ्यामध्ये पाणी आणून सांगू लागली. परंतु हे कृष्णाला सांगितलं, गवळणींसमोर नाही. गवळणींच्या समोर यशोदा मैया आल्याबरोबर त्या ठिकाणी कृष्णाचीच बाजू मांडू लागली, अगदी परखडपणे. बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसते गोजिरवाने गे, बाळ दिसते गोजिरवाने, बाळ दिसते गोजिरवाने गे, बाळ दिसते गोजिरवाने. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा गे, श्रीरंग माझा वेडा, श्रीरंग माझा वेडा गे, श्रीरंग माझा वेडा. याला नाही दुसरा जोडा गे, याला नाही दुसरा जोडा, नाही दुसरा जोडा गे, नाही दुसरा जोडा. याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही याचे संगत सोडा गे गोकुळच्या नारी, तुम्ही याचे संगत सोडा गे गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे ताने, तुम्ही जो आरोप करताय तो मला मान्य नाही. जी तक्रार करताय माझ्या कृष्णाबद्दल, माझ्या कानाबद्दल, हे किंचितही ती मला मान्य नाही. माझा कृष्ण कसा? बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाने, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा. तुम्ही उलट याची संगत सोडा गोकुळच्या नारी. उलट तुम्ही माझ्या कृष्णाला त्रास देण्याचं सोडा, याची संगत करू नका. मोठ्या अट्टाहासाने त्या ठिकाणी यशोदा मैया गवळणींना सांगू लागलेली आहे. महाराज गवळणींच्याच अंतकरणामध्ये भय निर्माण झालं. जर आता यशोदा मैयानेच कृष्णापासून जर आपल्याला दूर केलं तर त्या भगवंताचं दर्शन आपल्याला केव्हा प्राप्त होणार? तो आहेच तसा. पाहिल्या वेद लावी बैसे जीवी जोडोनी, किंवा राजेच सुकुमार मदनाचा पुतळा.
रवी शशिकणा लोपलिया असा तो भगवान परमात्मा त्याच्या रूपामध्येच एवढं सामर्थ्य आहे की त्याला पाहिल्याबरोबर जो तो त्याचाच होऊन जाईल. मग याच न्यायाने भगवंताने सर्वांच्या चित्ताची चोरी केली. तुका म्हणी छंदे येणे वेदिली गोविंदे किंवा येणे मोहिली गोविंदे. सर्वांना आपलंसं केलं आणि सर्वांच्या अंतकरणातील मलिनता त्या ठिकाणी दूर केली. सर्वांच्या अंतकरणाची मलिनता दूर केली. सर्वांना अधिकार संपन्न बनवलं. ज्ञानी भक्त केलं. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचून जपत. तुकोबराय म्हणतात अहो त्या गोकुळवासियांना जपतप करण्याची काय गरज आहे. जे त्या नारायणे कृपा केली. प्रत्यक्ष भगवान परमात्म्यानेच कृपा केली. त्या ठिकाणी जप तप अनुष्ठान करण्याची काय आवश्यकता आहे. मग सर्वांना आपलंच केलं. अधिकार संपन्न बनवलं. कुठलाही अंतकरणामध्ये आता संदेह नाही, शंका नाही, कुशंका नाही. तुका म्हणे देवापाशी विटाळ अशी नसावी. आणि त्या ठिकाणी सर्वांना अधिकार संपन्न बनवल्याबरोबर सर्वांना आव्हान केलं. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी. आज मी तुम्हाला पोटभर देण्याकरिता तयार आहे. फक्त तुम्ही माझ्या मागे या. याल तरी या रे लागे. या न्यायाने जर यायचं असेल एकविध भाव ठेवून, नाही तर वाराप्रमाणे पहिले फक्त देव बदलायचे, आता गंध बदलायला लागले. सोमवार आले की विभूती, मंगळवार आला की आला भंडारा घेऊन, बुक्का की परत आलाच आमच्याकडं. असं नाही, एकविध भाव हवा. एक दरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती किंवा काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. भगवंताच्या चरणी एवढा एकविध भाव असावा की विठो तुझे माझे राज्य. पहा, जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या अंतकरणातील भाव प्रगट करीत असताना ब्रह्मज्ञान देखील धुडकावून लावलं. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. दावी रूप मज गोपिकार मना ठेवू दे चरणावरी माता. मग सर्वांना त्या ठिकाणी आवाहन केलं, आता माझ्या मागे या. आज मी तुम्हाला तो काल्याचा प्रसाद देणार आहे. मग सर्वांच्या शिदोऱ्या भगवंतानी एकत्रित केल्या. त्यांना एकत्रित करीत असताना उपदेश केला. तुका म्हणी सांडा घाटे तेने नका भरू पोटे. जे आसार आहे, जे अशाश्वत आहे, त्याची अभिलाषा करू नका. जे शाश्वत आहे त्याचाच अट्टहास करा. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि मग सत्य असत्याची, कुणाची पाप पुण्याची सर्वांची शिदोरी एकत्रित करून भगवंतानी आपली शिदोरी त्या ठिकाणी एकत्रित करून त्याचा काला केला. देवभक्तांच्या ऐक्याचा काला तो गोपाळांनी त्या ठिकाणी गोकुळामध्ये भगवंताच्या सानिध्यामध्ये अनुभवला महाराज. आणि तो अनुभवल्याबरोबर उद्धवाच्या रूपाने जगद्गुरु तुकोबराय होते. ते त्या ठिकाणी भगवंताला स्मरून म्हटले, भगवंता याचीच आस आम्हाला युगानुयुगे होती. तो काल्याचा प्रसाद तुझ्या संगतीमध्ये वारंवार प्राप्त व्हावा हीच इच्छा उपजोनिया पुढती येऊ. याकरिता आम्ही या गर्भवासामध्ये वारंवार पुन्हा पुन्हा जन्म घेऊ. वास्तविक या गर्भवासाला मोठमोठे ऋषी मुनी देखील भ्याली. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. परंतु तुकोबराय म्हणतात की हा काल्याचा हरिनामाचा प्रसाद जर प्राप्त होत असेल तर तू खुशाल आम्हाला जन्माला घाल. आम्ही तर येऊच. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. या इहलोकी मृत्यूलोकी या प्रपंचामध्ये संसारामध्ये जन्म घेऊन पुन्हा पुन्हा तुझं भजन करू आणि तुझ्या हाताने तो काल्याचा प्रसाद त्या ठिकाणी आम्ही प्राप्त करू. हा काला संत महात्म्यांच्या कृपेने प्रत्येक सप्ताहांती आपल्याला प्राप्त होत असतो. ही संतांची आपल्यावर कृपा आहे. काला म्हणजे फक्त चुरमुरेचं सेवन करणे नव्हे, त्याच्यामध्ये त्याच्या मागे एक भावना दडलेली आहे की सदोतीत भगवंताच्या नामसंकीर्तनाला आपण आपलं जीवन त्या ठिकाणी वाहून घेणे. या नाम काला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली पुंडलिका वरदा विठ्ठल विज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कालयाचे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगी.
अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याची आजची ही सांगता. या सप्ताहाचा प्रारंभ झाला आणि तो सप्ताह चालू असताना हरिभक्त पारायण